नमस्कार, मी आशिष जाधव. जी 24/7च्या आमने सामनेमध्ये तुमचं स्वागत आहे. ॲडव्होकेट प्रशांत भूषण यांनी 2 ट्विट्स केले. हे दोन्ही ट्विट्स एक तर सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे आणि सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवरचे होते. त्यानंतर सुप्रीम कोर्टानं सुमोटो याचिका दाखल करून घेतली, जी अवमान याचिका होती. त्यावरती सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाला ॲडव्होकेट प्रशांत भूषण यांना माफ करायचं नाही आहे, शिक्षा ठोठवायचीच आहे. पण केंद्र सरकारचे अटॉर्नी जनरल के वेणुगोपाल मात्र फेरविनंती करतायत की शिक्षा करू नका. प्रशांत भूषण यांचं जनहिताचं कार्य मोठं आहे, अशा वेळी त्यांना माफ करा. पण न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांचं जे खंडपीठ आहे ते मात्र ऐकायला तयार नाही आहे. ते म्हणतायत नाही, गुन्ह्याला माफी नाही. माफी का द्यावी? जर का प्रशांत भूषण यांनी फेरविचार केला, आपले ट्विट्स मागे घेतले, तर मात्र आम्ही एकतर शिक्षा सौम्य करू किंवा माफी देण्याचा विचार करू. पण जर का प्रशांत भूषण त्यांच्या भूमिकेवरती ठाम असतील तर मात्र शिक्षा होईल. प्रशांत भूषण मात्र माफी मागण्यास तयार नाही आहे. ते कोर्टाला वारंवार हेच सांगतायत की सुप्रीम कोर्टावर ट्विट्सच्या माध्यमातून जी टीका मी केलेली आहे ती सकारात्मक आहे. अशा वेळी माफी मागणं माझ्या अंतरात्म्याला पटणारं नाही आहे. मी चुकलोच नाही, ही भूमिका ॲडव्होकेट प्रशांत भूषण यांची आहे. या निमित्तानं प्रश्न उपस्थित झाला, तो म्हणजे केंद्र सरकारचे अटॉर्नी जनरल के वेणुगोपाल यांनी आज दुसऱ्यांदा विनंती केली आहे की प्रशांत भूषण यांना शिक्षा ठोठावू नये. पण न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांचं जे खंडपीठ आहे किंवा स्वतः न्यायमूर्ती अरुण मिश्रा मात्र शिक्षा ठोठावण्यास तयार आहेत. ते ठाम आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे, माफी नसेल तर मग शिक्षा कमी होणार नाही किंवा माफ होणार नाही, शिक्षाही होणारच. उद्या निर्णय राखून ठेवलेला आहे. कदाचित उद्या ॲडव्होकेट प्रशांत भूषण यांना शिक्षा ठोठावली जाईल. या निमित्तानं अनेक प्रश्न उपस्थित झाले. एक तर ट्विट्सच्या माध्यमातून केलेली टीका किंवा आरोप यामुळं सुप्रीम कोर्टाचा नेमका कोणता अवमान झाला? जर का सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या विरोधात ट्विट्स केले, त्यावरून जर का अवमान झाला असेल असं सुप्रीम कोर्टाला वाटत असेल, तर मग त्याची चर्चा ही पब्लिक डोमेनमध्ये किंवा पब्लिक फोरममध्ये का होऊ नये? तसंच ॲडव्होकेट प्रशांत भूषण यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा किंवा फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनचा अधिकार वापरला असेल, तर त्याला बाधा पोहोचवणारा हा निर्णय जर का होऊ शकेल, तर मग इथून पुढे काही वेगळी प्रथा पडेल का, की या संबंध प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाचीच गोची झाली आहे? किंवा त्या पलीकडं जर का सुप्रीम कोर्टाचा अवमान झाला म्हणून शिक्षा झाली, तर मग यामध्ये मोदी सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे का? वेगळा प्रेसिडेन्स किंवा प्रथा पायंडा पडेल का? असे अनेक प्रश्न सध्या चर्चेला येत आहेत. त्यावरच आपल्याला चर्चा करायची आहे. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत 2 मान्यवर पाहुणे आहेत. एक म्हणजे भाजपचे प्रवक्ते आहेत, जे स्वतः ॲडव्होकेट आहेत, ॲडव्होकेट राजू पांडे. त्याचबरोबर आपल्यासोबत मानवाधिकार कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातले एक प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट असीम सरोदे सुद्धा आहेत. ॲडव्होकेट असीम सरोदे, मी तुमच्याकडे आधी येतोय. तुम्हाला असं का वाटतंय की ॲडव्होकेट प्रशांत भूषण यांचं काही चुकलेलंच नाहीये? किंबहुना अनेकांना असं वाटतंय की ज्या पद्धतीनं ॲडव्होकेट प्रशांत भूषण हे वारंवार आरोप करत असतात, आरोपांचे ट्विट्स करत असतात, अशा वेळी सुप्रीम कोर्टावरती जे आरोपांचे किंवा टीकेचे ट्विट्स झालेले आहेत, सुप्रीम कोर्टाचा अवमान झाला आहे, त्यांना शिक्षा का होऊ नये? कारण त्यांचे जे ट्विट्स आहेत त्याला कुठला आधार नाही आहे. अशा वेळी बेलगाम जर का आरोप होत असतील, बेलगाम टीका होत असेल, तर सुप्रीम कोर्टानं तरी का सहन करावं? मला एक वाटते की 2 गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. एक जळजळ आणि तळमळ हे 2 शब्द आहे मराठीमध्ये. प्रशांत भूषण यांनी केलेल्या आत्तापर्यंतच्या केसेस बघितल्या, त्यांचं आत्तापर्यंतचं बोलणं बघितलं, त्यांनी केसेसमधून त्यांच्या जनहितार्थचे जे मुद्दे सर्वोच्च न्यायालयात आणले आणि अनेकांना न्याय मिळवून देण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे, तर कदाचित आपल्याला असा अर्थ काढता येऊ शकतो की त्यांना न्यायव्यवस्थेबद्दल तळमळ आहे, त्यांना जळजळ मुळीच नाही.
आणि त्यामुळे जळजळ असेल तर आपण ते समजून घेतलं की बाबा जळजळ आहे तर मग त्याच्याबद्दल बोलण्याचीच गरज नाही. तळमळ असेल तर त्या तळमळीतून व्यक्त झालेल्या वक्तव्यांकडे आपण सुधारणांची संधी म्हणून बघितलं तर मग त्याच्यातून काही अपमान कोणाचा झाला असं समजण्याची गरज नाही. त्यामुळे अपमान झाला की नाही हे व्यक्तिपरत्वे वेगवेगळं पाहण्याचा दृष्टिकोन आहे असं मला वाटते. म्हणून माझ्या दृष्टिकोनातून त्यांनी जी तळमळ व्यक्त केलेली आहे की अशी परिस्थिती असताना कुणाची तरी वागणूक चुकते आहे आणि ते त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो सांगण्याचा प्रयत्न करत असताना कदाचित 140 शब्दांच्या त्या ट्विटरवरच्या मर्यादेमध्ये काहीतरी मर्यादा भंग झाला असेल कदाचित, पण त्यांचा अपमान करण्याचा दृष्टिकोन न्यायालयाचा आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून न्यायालयाचा अपमान झाला नसेल तर त्यांनी पण मोठ्या मनाने त्याच्याकडे बघायला पाहिजे होतं. प्रशांत भूषण यांची आत्तापर्यंतची कारकीर्द काही न्यायालयाला डिमाइन करणारी किंवा त्यांना खालचं लेखणारी अशी नाही आहे. त्यांनी वारंवार कोर्टाकडेच मागणी केलेली आहे की मूलभूत हक्कांचं लोकांच्या संरक्षण झालं पाहिजे. वेगवेगळ्या बाबतीत त्यांनी पारदर्शकतेची मागणी आतापर्यंत केलेली आहे आणि या सगळ्या त्यांच्या सगळ्या स्वभावाचा त्यांच्या सगळ्या केसेसचा अभ्यास केल्यावर आपल्याला हे लक्षात येते की ते न्यायव्यवस्थेच्या विरुद्ध नाही, ते कायद्याच्या विरुद्ध नाही, ते भारतीय संविधानाच्या सुद्धा विरुद्ध नाही, पण त्यांची 140 शब्दामध्ये व्यक्त होत असताना काहीतरी मर्यादा भंग झाला असेल, पण त्या मर्यादा भंगाला आपण कोर्टाचा अवमान करण्याचा त्यांचा उद्देश आहे असं म्हणू शकत नाही असं आता तरी अनेकांना वाटते आहे. त्याबद्दल अगदी ॲडव्होकेट जनरल वेणुगोपाल यांनी सुद्धा कोर्टाला आज विनंती केली की आपण जास्त हार्श स्टेप घेऊ नये, त्यांना कोणतीही शिक्षा करू नये, पण त्यांचं कदाचित पूर्ण ऐकून घेण्यात आलेलं नाही असं सुद्धा पुढे येत आहे. आणि या पार्श्वभूमीवर मला हे नक्की वाटते की प्रशांत भूषण यांचा दृष्टिकोन, यांचा ते ट्विट करण्याचा उद्देश हा चुकीचा असेल असं आपण म्हणू शकत नाही. ठीक आहे, आपल्यासोबत ॲडव्होकेट राजीव पांडे आहेत जे भाजपचे प्रवक्ते आहेत आणि वकीलही आहेत. ॲडव्होकेट राजीव पांडे, प्रश्न यही है कि 2 ट्वीट्स का ये मामला है जिस पर से ये अवमान याचिका दाखिल हुई. अगर 2 ट्वीट्स का ये मामला है तो पिछला हिसाब क्यों चुकाया जा रहा है, ये भी सवाल है. नहीं देखिए, 2 ट्वीट का मामला है क्योंकि देखिए जब एक आदमी, प्रशांत भूषण जी एक जाने माने वकील हैं, वो पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन करते हैं, बहुत सारी चीज़ें करते हैं और वो हर विषय पर अपनी एक राय रखते हैं. लेकिन चूंकि किसी दूसरे केसेस में कई बार लोग नहीं जाते हैं कोर्ट, इस बार कोई कोर्ट गया और सुओ मोटो कोर्ट ने कॉग्निजेंस ले लिया है और इसकी सुनवाई हो रही है. अगर आप दोनों ट्वीट देखें तो बार बार ना, आपने भी अपने रिपोर्ट में केवल एक ट्वीट का जिक्र कर दिया कि वो मोटरसाइकिल वाली जो ट्वीट है, लेकिन जो दूसरा ट्वीट है जहां तक स्कैंडलाइजिंग द जुडिशियरी, वो दूसरा ट्वीट है जिसमें वो डायरेक्ट फ्रंटल अटैक कर रहे हैं 6 जजेस के खिलाफ. आप बताइए, देखिए हमारे यहाँ भारत के संविधान में 129 और 215 में ये प्रोविजन है, पावर दिया गया हाई कोर्ट और सुप्रीम कोर्ट को. हमारे यहाँ एक कंटेम्प्ट ऑफ कोर्ट्स एक्ट है. या तो ये हो जाए कि ये सब चीज़ें लागू नहीं होती है, जैसे आज 2009 वाले केस में वो फिक्स हो गया है कि ये दोनों जो आर्टिकल मैंने आपको कहा उसका 19(1) से क्लैश है या आर्टिकल 21 से क्लैश है. तो या तो सब किसी के लिए ना हो, फ्री फॉर ऑल, जिसको जो बोलना है बोले, आशीष जी बोले, असीम भाई बोले, राजीव पांडे बोले, लेकिन ये नहीं हो सकता कि किसी को तो दबा दिया जाएगा. और चूंकि प्रशांत भूषण जी ने पहले बहुत अच्छा काम किया है इसलिए प्रशांत जी को छोड़ दिया जाए. देखिए, प्रशांत जी ने ऑलरेडी थोड़ा सा स्टैंड करते हुए रिग्रेट तो कर दिया. अब बात आती है कि पूरी सुनवाई होने के बाद बार बार आपने भी कहा अरुण मिश्रा जी की खंडपीठ, अरुण मिश्रा जी की खंडपीठ. दोनों बातें मैं आशीष जी आपसे कर रहा हूं क्योंकि आपने पहले एक ट्वीट की बात की, दूसरा ट्वीट दबा दिया. बार बार मैं देखता हूं इस देश में जब इवन राम जन्मभूमि का भी जजमेंट आया तो वहां पर भी जस्टिस गोगोई, अरे 5 जज बेंच का वो जजमेंट है और यहां पर जो कन्विक्शन हुआ है प्रशांत भूषण को उसमें 3 जजेस हैं. गवई साहब हैं, ऑनरेबल जस्टिस गवई हैं, ऑनरेबल जस्टिस मुरारी जी हैं. मैं क्या कहना चाह रहा हूं आशीष जी कि कन्विक्शन हो गया और एक जज नहीं, सुप्रीम कोर्ट जो हमारे यहां सबसे बड़ा कॉन्स्टिट्यूशनल प्रोविजंस का जो प्रोटेक्टर है, उसने ये तय किया कि प्रशांत भूषण जी ने गलत काम किया. आज ये चल रहा है देश में, बहुत सारे लोग कह रहे हैं एज ए लॉयर मुझे भी अच्छा नहीं लगेगा कि किसी लॉयर को आप कंटेम्प्ट ऑफ कोर्ट एक्ट में जेल के अंदर डाल दीजिए.
एज अ लॉयर, क्योंकि मैं प्रैक्टिसिंग एडवोकेट हूं। लेकिन हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट की अगर अवमानना इस तरीके से होगी तो हमारा सिस्टम कैसे ठीक चलेगा? है, ठीक है। एडवोकेट राजू पांडे जी, आपने ये कहा, मैंने ऐसे कहा कि दो ट्वीट्स, एक सर न्यायाधीश शरद बोबड़े जी के ऊपर है और दूसरा जो ट्वीट है जो लगभग 5 दिन के बाद आया। सुनिए सुनिए सुनिए, मेरे पास ग्राफिक्स भी है, मैं मेरे पीसीआर टीम को कहूंगा कि वो ग्राफिक्स दिखाएं जो ये प्रकरण क्या है, ये पूरा मामला क्या है, ये बताता है। देखिए, मैंने उसमें भी लिखा है। देखिए, ये चला नहीं रहे, मैं इनको बोलूंगा कि ये चला है बार बार। देखिए, 22 जून का जो पहला ट्वीट था वो शरद बोबड़े जी के ऊपर था और बाद में फिर उन्होंने 6 एक्स, उसमें 4 हुए हैं, वो 6 हैं एक्चुअली, 4 जजेस के ऊपर उन्होंने एक ट्वीट किया। ऐसे 2 ट्वीट्स हैं। सुनिए सुनिए, मैं कोई बात रख के बात नहीं करूंगा, मेरा बहुत खुला स्वभाव है। यही प्रश्न मैं लेके आपके पास बाद में आऊंगा, लेकिन अभी मैं असीम सरोदे के पास जाता हूं। असीम सरोदे, प्रश्न तोच आहे की के वेणुगोपाल जे केंद्र सरकारचे अटॉर्नी जनरल आहेत, ते म्हणतायत की ॲडव्होकेट प्रशांत भूषण यांनी जनहिताचे मोठी कार्य केलेली आहेत, त्यांना शिक्षा करू नका। आज त्यांनी फेर विनंती केलेली आहे सुप्रीम कोर्टाला। वेणुगोपाल यांची भूमिका काय, ते असं का म्हणत असतील? याच्या मागे कायदेशीर कारण आहे आणि माझं हे आत्ताही पण स्पष्ट म्हणणं आहे की कोणी जनहिताच्या याचिका करतात म्हणून त्यांना माफ करायचं असं मुळीच करू नये। जनहिताच्या केसेस करतात म्हणून त्यांना सोडून देऊ नये। जनहिताच्या केसेस करतात म्हणून कोणालाही कायद्यातून माफी देऊ नये। परंतु आपण जर क्रोनॉलॉजी लक्षात घेतली तर आपल्या लक्षात येईल का वेणुगोपाल सर सुद्धा असं म्हणत आहेत ते आपण लक्षात घेतलं पाहिजे की संविधानात कुठेही अवमान म्हणजे काय याची व्याख्या नाही, कंटेम्प्ट ऑफ कोर्टची व्याख्या आहे, कंटेम्प्टची व्याख्या नाही। ही सगळ्यात पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, आपण हे लक्षात घ्या की जी क्रोनॉलॉजी आपण जर लक्षात घेतली त्याच्यामध्ये सुद्धा कायदा लक्षात घेणं आवश्यक आहे। अवमान, क्रिमिनल कंटेम्प्टची अवमानाची दखल घ्यायची असेल तर त्याच्या 3 मेथड सांगितलेल्या आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली आहे की स्वतःहून कोर्ट दखल घेऊ शकतात। दुसरा आहे की ॲडव्होकेट जनरल किंवा सॉलिसिटर जनरल यांच्याद्वारे प्रस्ताव आल्यानंतर दखल घेतली पाहिजे। तिसरा आहे की कोणीही व्यक्ती कंटेम्प्टची पिटिशन दाखल करू शकते, पण त्यासाठी ॲडव्होकेट जनरल किंवा सॉलिसिटर जनरलची परवानगी पाहिजे। या 3 मेथड्स आहेत। आता याच्यामध्ये कोणत्या मेथडनुसार ही प्रशांत भूषण यांच्यावर केस झालेली आहे तर कोर्टाने, म्हणजे हे मी म्हणत नाही आहे, हे स्वतः दुष्यंत दवे यांनी आर्टिकल लिहिला आहे इंडियन एक्सप्रेसमध्ये, त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की एक्स्ट्रा ऑर्डिनरी ॲझम्पशन ऑफ ज्युरिडिक्शनमध्ये कोर्ट अडकलेला आहे असं त्यांनी सांगितलं। याचा अर्थ काय, कोणत्याही घटनेबाबत कारवाई करण्याचे अधिकार क्षेत्र आपल्याला आहेच अशी विलक्षण धारणा कोर्टाने केल्यामुळे त्यांच्याकडून चूक झाली आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आणि म्हणून मग क्रोनॉलॉजी नंतर येते की 9 जुलै 2020ला महक माहेश्वरी या वकिलांनी स्वतःच्या त्यांच्या ट्विटच्या संदर्भात तक्रार केली स्वतः, आणि ॲडव्होकेट जनरल यांची संमती घेण्यापासून सूट मिळावी असा अर्ज सुद्धा वेगळा त्याच्यामध्ये केला। म्हणजे आपण हे पाहिलं तिसऱ्या मेथडमध्ये की स्वतः कोणती व्यक्ती दाखल करू शकते केस, परंतु त्याला ॲडव्होकेट जनरलची परवानगी पाहिजे। ॲडव्होकेट जनरलची परवानगी नव्हती। 22 जुलैला मॅटर लागलं। हे प्रकरण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह साईड म्हणून आमच्यासमोर आहे असं कोर्टाने जाहीर केलं। मग ॲडव्होकेट जनरल यांची परवानगी घेतली नसताना सुद्धा हे प्रकरण सुनावणीसाठी का घ्यायचं याच्याबद्दलचा योग्य आदेश देण्यासाठी आमच्या जो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह साईडचे अधिकार आहेत आम्ही ते वापरलेले आहेत असं त्यांनी सांगितलं। आणि आम्ही संपूर्ण पिटिशन वाचली आणि न्यायालयाच्या याचिकेची स्वतःहून दखल घेतात असं त्यांनी सांगितलं। आणि मग ॲडव्होकेट जनरल ऑफ इंडिया आणि प्रशांत भूषण यांच्या विरुद्ध नोटीस जारी करण्यात आली किंवा यांच्यासाठी नोटीस जारी करण्यात आली। म्हणजे ॲडव्होकेट माहेश्वरी यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या आधारे ही सगळी केस उभी राहिली। ॲडव्होकेट जनरलची परवानगी घेतली नसेल तर ती डिफेक्टिव्ह पिटिशन आहे, तरीही ती ॲडमिनिस्ट्रेटिव्ह साईडनी कशी डिसाईड केली, त्यांच्यासमोर कशी ठेवण्यात आली, त्यावर न्यायालयाने आदेश करावे यासाठी त्याच 3 न्यायमूर्तींनी पुढाकार घेतला, तरी स्वतःहून दखल सुमोटो घेण्यात आली असं त्यांनी सांगितलं। म्हणजे जरी ॲडव्होकेट माहेश्वरी यांनी दाखल केलेली याचिका मूलभूत असेल तरी त्यांनी सुमोटो दखल घेतली आणि त्यासाठी ॲडव्होकेट जनरलची परवानगी घेतली नाही, हा एक डिफेक्टिव्ह भाग आहे। अशा प्रकारे आपल्याला अधिकार आहेत असं गृहीत जे सुप्रीम कोर्टाने धरलं त्याच्यातून अनधिकृतपणा प्रस्थापित झालेला आहे असं सुद्धा दुष्यंत दवे यांनी कोर्टात सांगितलं। मी म्हणत नाही आहे। ठीक आहे, मी येतोय तुमच्याकडे असीम सरोदे, मी पुन्हा येतोय तुमच्याकडे। एडवोकेट राजू पांडे, यही एक सवाल है, ये सवाल ये भी है कि इसमें कुछ ना कुछ लैप्स है, इसीलिए अटॉर्नी जनरल ये बार बार कह रहे हैं, आज भी उन्होंने कहा है कि कोई भी सजा मत दो, इनको जाने दो,
सजा अगर दोगे तो कल जाके ये मामला बुमरैंग भी हो सकता है। इससे न जाने और कितनी चर्चाएं हो सकती है। अभी तक के सुप्रीम कोर्ट की क्रेडिबिलिटी को लेकर कोई चर्चा देश में छिड़ी नहीं है, लेकिन इसके बाद कुछ भी हो सकता है। शायद ये केंद्र सरकार को भी एक डर लग रहा होगा कि मामला तो छोटा है, लेकिन इसमें अगर सजा हो जाती है तो ये कौन सा रूप धारण करेगा पता नहीं। आशीष जी, हाँ। अभी जो हमारे असीम भाई जो लॉयर हैं, उन्होंने सारी बातें सही कही है कि 3 तरीके से हो सकता है ये, लेकिन इस केस में जो आप लेकुना की बात कर रहे हैं वो तब होता जो कंटेम्प्ट का जो पिटीशन फाइल किया है उस पर नोटिस होता और तब कोर्ट ने स्वतः संज्ञान ले लिया, तो इसमें कोई लीगल इश्यू नहीं है। और जहां तक इंटरप्रिटेशन की बात है, तो जब सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया के 3 न्यायमूर्ति बैठ करके उन्होंने तय किया कि कंटेम्प्ट इसमें हुआ और कन्विक्शन हो गया है, ये सारी बातें हम सेंटेंसिंग इसमें एक बात जोड़ता हूं, इसमें एक बात जोड़ता हूं राजू भाई, इसमें एक बात जोड़ता हूं। देखो, दोषी तो करार दिए गए, उसके बाद दोषी तो करार दिए गए थे एडवोकेट प्रशांत भूषण, उसके बाद उन्होंने और एक याचिका की जिसमें उन्होंने बोला सजा सुनाने के लिए कोई सेपरेट बेंच दे, ये 3 जजेस का मत दे, वो भी उन्होंने खारिज कर दिया है। अब देखो, इसमें बहुत सारे ऐसे टर्न एंड ट्विस्ट आए हैं जिसकी चर्चा बाद में भी होगी। हाँ, होने दीजिए, ये अच्छा है, देश के हित में है। देखिए, हम डेमोक्रेसी में जीते हैं, हम पार्लियामेंट्री फॉर्म ऑफ डेमोक्रेसी है। चर्चा अभी हम बैठ करके बात कर रहे हैं, आप बात कर रहे हैं, हम तीनों के अलग अलग विचार हैं, चर्चा हमारे लिए मस्ट है। लेकिन आप मुझे एक बात कंप्लीट कर लेने दीजिए। तो तीनों जजेस ने कन्विक्शन कर दिया, ये सेंटेंसिंग पे चल रहा है मसला। अटॉर्नी जनरल साहब ने कहा कि हो गया, इनको आप माफ कर दीजिए। अटॉर्नी जनरल साहब ने पूरे प्रोसेस में यह नहीं कहा कि यह दोषी नहीं है। मैं एज ए लॉयर कहता हूं कि अब उनको 1 दिन की सजा हो, 2 महीने की सजा हो, 6 महीने की सजा हो। प्रशांत भूषण इस केस में कन्विक्टेड हो चुके हैं, अब केवल सेंटेंसिंग की बात है। दूसरी बात मैं कहना चाहता हूं, जहां तक ये लॉ है कंटेम्प्ट ऑफ कोर्ट एक्ट, और जो मैंने दोनों आर्टिकल 129 और 215 वो सही है या गलत है, उस पर सुप्रीम कोर्ट डिसीजन करे। लेकिन मैं आपको एक हिस्टोरिकल पर्सपेक्टिव दूंगा। 2009 में प्रशांत भूषण जी ने जो इंटरव्यू दिया, जो आज रेफर हुआ है 10 सितंबर के लिए, उस समय के जो सॉलिसिटर जनरल साहब थे, उन्होंने उनके खिलाफ कंटेम्प्ट हरीश साल्वे जी ने किया। 2015 में प्रशांत भूषण खुद इस लॉ का इस्तेमाल करते हुए बार काउंसिल के जो नेता हैं मनन मिश्रा, उनके खिलाफ खुद कंटेम्प्ट के लिए गए। कर्नन का केस 2017 में हुआ तो उन्होंने कहा कि कर्नन को जेल भेजना सही है कंटेम्प्ट ऑफ कोर्ट में। 2019 में एम नागेश्वर राव जो सीबीआई के अफसर थे, जिनको 1 दिन की सजा मिली, पीछे लास्ट के बेंच पे, हो सकता है यही सजा इनको भी मिल जाए कि लास्ट के बेंच में पूरे दिन बैठिए, तब इन्होंने कहा कि कंटेम्प्ट सही है। देखिए, मेरे लिए अलग और आपके लिए अलग कानून नहीं हो सकता, यह मेरा व्यू है। और सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया बार बार मौका दे रही है प्रशांत भूषण जी को कि देखिए, आपने ये तो कह दिया खेद है, आप माफी मांग लीजिए, गलती मान लीजिए और ये विषय खत्म हो जाएगा। ठीक है, ठीक है, ठीक है, ठीक है। ॲडव्होकेट असीम सरोदे, खेद आहे, टीका सकारात्मक आहे, माफी मागणार नाही, अशी भूमिका ॲडव्होकेट प्रशांत भूषणांची आहे। प्रशांत भूषणांना हे माहिती आहे की जर का शिक्षा ठोठावली गेली तर ती सौम्यच असणार आहे, ती कठोर नसणार आहे। पण त्यांना हे माहिती आहे की या शिक्षेमुळे कदाचित बरोबर वेगळंच प्रकरण पुढे येईल, कदाचित वेगळीच चर्चा सुरू होईल। मला त्याच्या पलीकडे जाऊन प्रश्न विचारायचा आहे। प्रशांत भूषण यांचा ट्रॅक रेकॉर्ड अनेकांना असं वाटतं, जसं की आता ॲडव्होकेट राजू पांडेंनी पण सांगितलंय की ते वारंवार हॅबिच्युअल आहेत टीका करायला। म्हणजे एखादा माणूस विदाऊट टीका राहू शकत नाही, तो कोणावरही टीका करतो। म्हणजे प्रशांत भूषण यांची टीका किंवा त्यांच्या जनहित याचिका किंवा त्यांची सरकारी धोरणावरची टीका ही आजची नाही आहे, ही गेल्या 30 वर्षांपासूनची आहे, कोणीच सुटलेलं नाही आहे त्यातून। तरी सुद्धा जर का न्यायालयाला असं वाटत असेल, सुमोटो ते याचिका दाखल करून घेत असतील की नाही हे अति झालेलं आहे, तर असं का वाटू नये? बेसिकली आशिषजी, ही सुमोटो याचिकाच नाही आहे, ही ॲडव्होकेट माहेश्वरींची याचिका आहे। त्यांच्याच याचिकेत सगळे ऑर्डर झालेले आहेत आणि त्याच्यामुळेच दुष्यंत दवे म्हणतात की हे चुकीचं झालेलं आहे। आता दुसरा मुद्दा मी आपल्याला सांगतो की नेहमी आपण असं समजतो की माझे वडील, माझे ज्येष्ठ, माझ्या घरातली माझी आई वयाने मोठी आहे म्हणून काहीतरी सांगत असेल तर ते बरोबरच आहे असं आपण समजतो आणि त्याच्यामुळे आपलं कुटुंब चालते।
पण कधी कधी त्यांचं चुकीचं असू शकते, तेव्हा त्यांना पण आपण सांगतो. याचा अर्थ आपण त्यांचा द्वेष करत नसतो. आणि म्हणून मला चर्चा प्रशांत भूषणपुरती मर्यादित ठेवायची नाही, किंवा कोणी न्यायाधीशांबद्दलचा हा विषय नाही, हा प्रवृत्तीबद्दलचा विषय आहे. आणि म्हणून मला वाटते की VM तारकुंडे जे म्हणाले होते ते आपण लक्षात घ्यायला पाहिजे, की एखादं न्यायालय उच्च न्यायालय असू शकते, एखादं न्यायालय सर्वोच्च न्यायालय असू शकते. याचा अर्थ तिथे उच्च शहाणपण आहे किंवा सर्वोच्च शहाणपण आहे असं नाही, असं मी म्हणत नाही, VM तारकुंडे म्हणत होते. आणि ते आजच्या याच्यामध्ये अत्यंत परफेक्टली लागू आहे. म्हणून आपण एक असं बाऊ करून घेण्याची गरज नाही आहे की न्यायालयाने काहीतरी म्हटलं म्हणजे ते बरोबरच आहे. कधी कधी ते चूक सुद्धा असू शकते. आणि म्हणून त्याची शहानिशा करण्याचा हक्क हा लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला असला पाहिजे. केवळ प्रशांत भूषण यांनी पंतप्रधानांविरुद्ध काहीतरी कारवाया केल्या, केसेस दाखल केल्या म्हणून आता ते सगळे वाईट त्यांना म्हणायचं असं भाजपचे प्रवक्ते ठरवत असतील वकिलीच्या पुढे जाऊन, तर मग ते चुकीचं आहे. त्यामुळे आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की कायदेशीरता या प्रकरणामध्ये नाही, ज्युडिशियसनेस आपण ज्याला म्हणतो किंवा त्याला लिगॅलिटी आपण म्हणतो, ती कायदेशीरता या सगळ्या प्रकरणात नाही. दुसरं ट्विट तर सुमोटो कॉग्निझन्सचा भाग पण नाही. हे सर्वोच्च न्यायालयाने, मी आपल्याला मुद्दाम सांगतो की 26 दिवस कोणीच काही त्या ट्विटबद्दल बोललं नाही आणि अचानक त्याच्याबद्दल मग बोलण्यात आलं. आणि स्वतः 22 जुलैच्या ऑर्डरमध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की अपार्ट फ्रॉम दॅट अनदर ट्वीट हॅज बीन पब्लिश्ड टुडे इन द टाइम्स ऑफ इंडिया विच वॉज मेड बाय प्रशांत भूषण ऑन जून 27, 2020. म्हणजे या आधीच्या मोटरसायकलच्या ट्विटवर ऑर्डर करत असताना त्यांनी याची दखल घेतली. म्हणजे याचा अर्थ या दुसऱ्या ट्विटबद्दल दुसरी प्रक्रिया चालायला पाहिजे होती, ती चालली नाही. त्यामुळे सुद्धा याच्यामध्ये डिफेक्ट आहे असं अनेक ठीक है देखिए एडवोकेट राजू पांडे जी, पहला ट्वीट आया वो मोटरसाइकिल का आया सर न्यायाधीश शरद बोबड़े जी के बारे में। दूसरा ट्वीट भी ये सुप्रीम कोर्ट ने सिलेक्ट किया कि अरे आपने तो इसके पहले भी किया है। तो ये आज आके मामला वही आता है कि एडवोकेट प्रशांत भूषण, इनको कटघरे में लेना है, इनको सजा सुनाना है, लेकिन उनको मैं अब आगे जाके पूछ रहा हूं, कल जाके सजा हो जाती है, उसके बाद में रिव्यू पिटीशन दाखिल करने का अधिकार तो उनका बनता है ना, वो वापस फिरियाद लेके आएंगे सुप्रीम कोर्ट। देखिए आशीष जी, मैं दो बातें बताना चाहता हूं। पहली बात तो एक बात समझ लीजिए कि इस पूरे प्रकरण से इन्होंने अभी भाजपा का कोई लेना देना नहीं है। पहली बात एज एन एडवोकेट, चूंकि उस दिन उन्होंने कहा मैं बीजेपी का ठीक है आई एग्री राजू जी, आज आप लॉयर करके बैठे, इससे कोई लेना देना नहीं। मेरी बात सुनिए, नहीं मेरी बात सुनिए। हाँ, एक दूसरी बात कि सरकार की तरफ से अटॉर्नी जनरल साहब अपीयर हो रहे हैं, उन्होंने बार बार कहा कि इनको आप छोड़ दीजिए, हैबिचुअल ऑफेंडर तो हैं प्रशांत जी। मैं एक बात आपको बताता हूं, प्रशांत भूषण जी बोलते वक्त यहां तक चले गए, अभी भी उनका इंटरव्यू अवेलेबल है, कि उन्होंने एक जजमेंट में जिसमें 3 जज बेंच ने फैसला दिया, तो उन्होंने कह दिया कि ये किसके कहने पर किया है सुप्रीम कोर्ट ने। देखिए क्या है कि हम जीते तो ठीक, हम हारे तो हम ब्लेम करेंगे। ठीक है माझा वेळ संपलाय। असीम सरोदे, हे कसं आहे माहिती आहे का, मला जे पटत नाहीये ते मी म्हणेन, मग ते त्यांनी कोणाचा अवमान होत असेल तर त्याचा विचार मी करणार नाही असं सुप्रीम कोर्टाला वाटतंय। नाही, मला वारंवार हे सांगायचं आहे की प्रशांत भूषण व्यक्ती म्हणून बाजूला ठेवा, न्यायाधीश बाजूला ठेवा, आपण त्या तत्वाबद्दल बोलायला पाहिजे जे न्यायाचं तत्व आहे। आणि म्हणून कंटेम्प्ट ऑफ कोर्ट कायदा जो आहे तो योग्य आहे की अयोग्य आहे याच्याबद्दल आधी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे, परंतु तरी सुद्धा तो अयोग्य आहे असं अनेकांचं जे म्हणणं आहे, त्याच्याबद्दल आपण जगात काय सुरू आहे याचा विचार आता केला पाहिजे। USA मध्ये कोणताही कंटेम्प्टचा कायदा नाही, याचा अर्थ तिथल्या लोकांचा त्यांच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही का, याचा अर्थ ते न्यायव्यवस्थेचा राग करतात का तिथले, किंवा अवमान करतात का दररोज उठून सकाळी, असं नाही आहे। त्यानंतर कॅनडामध्ये आणि UK मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की रिअल अँड सबस्टॅन्शियल डेंजर टू ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस, एवढाच प्रश्न फक्त आम्ही कंटेम्प्टचा घेऊ, बाकीचे घेणार नाही। आणि याचं उदाहरण मी आपल्याला देतो, 2 उदाहरणं आहेत। 1987 मध्ये एक स्पायस कॅचर जजमेंट झालं, त्याच्यामध्ये लॉर्ड सिडनी यांच्याबद्दल एक कार्टून काढण्यात आलं, त्या कार्टून खाली असं कॅप्शन टाकण्यात आलं होतं, यू ओल्ड फुल्स, असं जजबद्दल लिहिलं होतं। तेव्हा त्यांनी विचारलं काही लोकांनी, तुम्ही याच्याबद्दल कंटेम्प्ट का पिटिशन करत नाही, सुमोटो कॉग्निझन्स का घेत नाही? त्यांनी सांगितलं, मी म्हातारा आहे, हे वास्तव आहे, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल चिडायची गरज नाही, आणि मी वेडा आहे की नाही, फूल आहे की नाही, हा प्रत्येकाचा बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह आहे, त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही। ठीक आहे मला असं वाटतं आपण खूप जास्त चर्चा करतोय। उद्या सुप्रीम कोर्टात अंतिम निर्णय
हा येणार आहे. सुप्रीम कोर्टानं आज तो राखून ठेवलेला आहे. पण या निमित्तानं लोकशाही प्रधान भारतामध्ये एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे की केवळ 140 अक्षरांच्या किंवा शब्दांच्या ट्विटमुळे 2 ट्विट आले म्हणजे 280 शब्दांच्या ट्विट्समुळे जर का इतकी गडबड झाली असेल की सुप्रीम कोर्टाला असं वाटत असेल की आपला अवमान झालेला आहे आणि त्याची सुद्धा चर्चा ही गावभर होत असेल तर मग नक्कीच त्यामध्ये काही आहे का? आणि त्यातल्या त्यात केंद्र सरकारचे अटॉर्नी जनरल हे वारंवार सांगतायत सुप्रीम कोर्टाला की तुम्ही त्यांना शिक्षा करू नका. तर असं ते का म्हणतायत? हा सुद्धा एक महत्वाचा विचार करण्यासारखा मुद्दा आहे आणि त्यावरच सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. आपणही ती केलेली आहे. मी या दोन्ही मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतोय. इथेच थांबतोय. पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.